इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार अशी चर्चा आहे। याचं कारण म्हणजे नुकताच पार पडलेला त्यांच्या मुलीचा साखरपुडा। कीर्तनातून लोकांना साधेपणाचा उपदेश करणारे इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र मोठ्या थाटामाटात केला। साखरपुड्यातल्या तामझामवरून इंदुरीकर महाराज ट्रोल झाले। साखरपुड्यात मुलीने घातलेल्या ड्रेसमुळेही त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला। या सगळ्यामुळे आता ते कंटाळलेत, व्यथित झालेत। बस आता कंटाळलो असे निराश उद्गार त्यांनी एका कीर्तनादरम्यान काढले। त्यामुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार का अशी चर्चा सुरू झाली। पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांशी नाही गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे। पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे? काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का मी घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना। आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।